उजळले भाग्याता उजळले भाग्याता अवघी चिंता ही वारली संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. प्रस्तुत स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्री महान भगवत भक्त श्री महान संत वैराग्याची महान मूर्ती वैराग्याचं ज्वलंत प्रतीक असणारे आणि सहदेह वैकुंठाला जाणारे श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणांचा संत भेटीच्या लाभाचा अनुभव व्यक्त करणारा असा हा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगामध्ये महाराज असं सांगतात की आता माझं भाग्य उजळलं. भाग्य उजळलं म्हणजे काय? आता माझी चिंता ही वारली, अवघी चिंता ही वारली. वारली म्हणजे जळून खाक झाली आणि जळून खाक झालेली वस्तू पुन्हा उत्पन्न होत नाही. आणि महाराज म्हणतात ती चिंताच आता माझ्या आयुष्यात राहिली नाही. बघा, परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता असते? परमार्थ करणाऱ्या माणसाला परमात्मा प्राप्तीच्या भेटीची चिंता असते. आणि महाराज म्हणतात ती चिंताच आता माझ्या आयुष्यात राहिली नाही. महाराज, तुमचं भाग्य उजळलं, चिंता नाहीशी झाली, पण त्याच्यामुळे तुम्हाला काय लाभ झाला? तर महाराज म्हणतात संतांचं दर्शन झालं, संत दर्शनी हा लाभ. आणि संतांचं दर्शन झालं, गुरूंची भेट झाली, सद्गुरूंची भेट झाली आणि त्याच्यामुळे मला पद्मनाभ म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळ उमललंय असा तो पांडुरंग परमात्मा, तो हरी मला जोडला गेला, प्राप्त झाला. महाराज, तुमचं भाग्य उजळलं म्हणता, चिंता नाहीशी झाली, संतांचं दर्शन झालं, सद्गुरूंची भेट झाली, पांडुरंग परमात्मा जोडला गेला, प्राप्त झाला. महाराज, कळलं, समजलं, पण तो जोडलेला भगवंत तुम्ही ठेवला तरी कुठे? महाराज म्हणतात जोडलेला भगवंत मी माझ्या हृदयात साठून ठेवला. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. आणि शेवटच्या चरणामध्ये महाराज असं सांगतात की तो दैवाचा ठेवा आमच्याकडे आधीपासूनच होता, पण आमच्या अज्ञानामुळे तो दिसत नव्हता. पण आम्हाला सद्गुरूंची भेट झाली, गुरूंची भेट झाली आणि त्याच्यामुळे आम्हाला तो ठेवा पूर्वजांच्या पुण्याईमुळे सहज प्राप्त झाला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. आता सापडला हा शब्द कधी समोर येतो महाराज? सापडला हा शब्द कधी समोर येतो? जेव्हा आपल्या जवळची एखादी वस्तू हरवलेली असते आणि ती सापडते, तेव्हा सापडला हा शब्द समोर येतो. म्हणजे सापडण्यासाठी ती वस्तू आधी आपल्याकडे जवळ असावी लागते. वस्तू आपल्याकडे जवळ असते, असलेली वस्तू हरवते आणि हरवल्याच्या नंतर ती सापडते. म्हणून महाराज म्हणतात की तो दैवाचा ठेवा आमच्याकडे आधीपासूनच होता, पण अज्ञानामुळे दिसत नव्हता. पण जेव्हा मला सद्गुरूंची भेट झाली, मनातलं अज्ञान दूर झालं आणि तो ठेवा आम्हाला सहज प्राप्त झाला. असा या अभंगाचा गोड भावार्थ. विठ्ठल चिंतन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी एक छोटासा परिहार देणं आवश्यक असतं आणि वक्त्याने ते सांगावं हे त्याचं आद्य कर्तव्य असतं. पांडुरंगाच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने नवरात्री निमित्त ह्या आपल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे आपल्या सर्वांचं वारकरी भवन या ठिकाणी सुंदर असं महिला सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि संपूर्ण वारकरी भवन सदस्य कमिटीच्या वतीने आज पंचम दिवसाची म्हणजे 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे. यथामती यथा अवकाश अल्पशा नियोजित वेळेत चिंतन करण्याचा प्रयत्न असेल. विठ्ठल
बघा, आज या ठिकाणी आपल्या सिन्नर मधील सगळे भाविक मंडळी या ठिकाणी सप्ताहासाठी उपस्थित आहे. पण आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा ज्यांचे कृपा आशीर्वाद आहे, आमचे असे आदरणीय वंदनीय हरिभक्त परायण सद्गीर महाराज या ठिकाणी आहे. तसेच व्यासपीठावर आमचे गुरुवर्य निवृत्ती बाबा आव्हाड या ठिकाणी आहे. माझी लहानी भगिनी श्रावणी महाराज आव्हाड या ठिकाणी आहेत. मी बोलते म्हणून मी नाहीये, तर ती सद्गुरु शक्ती माझ्याकडून बोलून घेती. असे माझ्या सद्गुरु हरिभक्त परायण स्वानंद दासी भीमाई महाराज गवळी या ठिकाणी उपस्थित आहे. आणि आपणा सर्वांच्या चरणी प्रणाम आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणी श्रद्धायुक्त अंतकरणाने प्रणाम करत आजच्या या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करूया. विठ्ठल चिंतन रूपी सेवेला आरंभ करण्यापूर्वी मी नेहमी 3 गोष्टी सांगत असते आणि ते आवर्जून सांगावंसं असं वाटतं. कथा कीर्तन प्रवचन श्रवण करत असताना सगळ्यांनी 3 गोष्टी नेहमी लक्षात ठेवायच्या आणि त्या 3 गोष्टी म्हणजे आपल्या परिचयातल्या आहेत, पण सांगावंसं वाटतं आणि मध्ये मध्ये आम्हाला ते विचारावंसंही वाटतं. ते म्हणजे एक लक्ष आहे, जागे आहात आणि ऐकताय ना. आपल्या परिचयातले शब्द आहेत आणि तुम्ही कदाचित असं म्हणाल, तन्वीताई आम्ही तुम्हाला ऐकतोय, ऐकण्यासाठीच इथे आलेलोय, बघतोय, जागे पण आहोत. पण खरं तर या सगळ्या शब्दांचा अर्थ हा होत नाही. याचा अर्थ असा होतो, बघा, पहिलं लक्ष आहे ना महाराज, लक्ष आहे ना याचा अर्थ असा होतो, आपलं लक्ष जर आपल्या लक्षावरती असेल तर यश आपल्यापासून दूर नाही. आणि आपलं लक्ष जर आपल्या लक्षावरती असेल तर तो भगवान आपल्यापासून दूर नाही, म्हणून लक्ष आहे ना. 2, जागे आहात ना, जागे आहात ना. आता जागे आहात ना याचा अर्थ नुसतं दृष्टीने डोळ्याने पाहणं म्हणजे जागं राहणं नाही, तर आपण आपल्या धर्मासाठी किती जागे आहोत. आपुली आई ताजळाचे जागे धन्यमाता पिता धन्यमाता पिता धन्यमाता पिता आपुली आई धन्यमाता पिता नुसतं दृष्टीने पाहणं म्हणजे जागरण नाही, नुसतं डोळ्याने पाहणं म्हणजे जागं राहणं नाही, तर आपण आपल्या धर्मासाठी किती जागे आहोत, आपण आपल्या माणसांसाठी किती जागे आहोत आणि आपण आपल्या संस्कृतीसाठी किती जागे आहोत, हे महत्वाचं आहे. बघा, संस्कृती, महिला मंडळ जपायचंय, आपल्या संस्कृतीला जपायचंय, आपल्या माणसांना. कारण माफी मागून बोलते, आईने डोक्यावर पदर घेतला तर मुलगी निदान अंगावर ओढणी तरी घेईल. जपायचंय आपल्या संस्कृतीला, विनोदाचा भाग नाहीये, परिस्थिती सत्य. आपण पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करत आहोत आणि आपल्या पोशाखामुळे जर कुणाच्या तरी मनात वासना निर्माण होत असेल तर ही आपली संस्कृती नाही. जपायचंय आपल्या संस्कृतीला, जपायचंय आपल्या माणसांना आणि जपायचंय आपल्या धर्माला. आणि आपला एकच धर्म आहे, तो म्हणजे हिंदू सनातन संस्कृती. आणि ह्या संस्कृतीला, आपल्या धर्माला जपून ठेवण्यासाठी आम्हाला अधिवेशन घ्यावे लागतायत. याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय आहे महाराज? जपायचे आपल्या धर्माला. भगवान श्रीकृष्ण सांगतात, धर्म रक्षन्ति रक्षिता. धर्माचे पालन पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन
भगवान श्रीकृष्ण सांगतात धर्म रक्षन्ति रक्षिता. तुम्ही धर्माचं रक्षण करा, धर्म तुमचं रक्षण करेल. आणि धर्मराज युधिष्ठिरांना एकदा प्रश्न विचारण्यात आला होता, धर्मराज धर्म म्हणजे काय एका शब्दात सांगा. तेव्हा धर्मराज म्हणाले होते, धर्म म्हणजे सायुज्यता आणि सायुज्यता म्हणजे जागं राहणं. आपल्या माणसांसाठी, आपल्या संस्कृती. विठाल विठाल आणि बघा, खर तर आपल्या रामायणामध्ये एक फार सुंदर पात्र आहे महाराज, जे मला फार आवडतं. ते म्हणजे कुंभकर्ण, ज्याला निद्रा देवी प्रसन्न झाली होती. आणि आज जागर देवीच आहे म्हणजे हिला कशाला मागे सोडायचं, तिचं नाव पहिले घेऊन टाकू. आणि निद्रा देवी जेव्हा प्रभू श्रीराम कुंभकर्णाचा वध करतात तेव्हा निद्रा देवी रुष्ट होते, रागवते. म्हणे प्रभू माझं गिराईक चोरलं, बदला घेईल म्हणे तुमचा. म्हणे कसा? काही नाही म्हणे, जिथे तुमचं हरीचं कीर्तन चालू असेल ना, त्या तुमच्या भक्तांच्या डोक्यावर जाऊन बसेल आणि कीर्तनामध्ये कथेमध्ये येईल निद्रा, तर तुमच्या वैकुंठात येणाऱ्या भक्तांचं प्रमाण कमी होईल. आणि तुमच्या जर वैकुंठाला टाळा लागला तर माझा बदला पूर्ण होईल. म्हणे अच्छा असंय का? मी पण माझ्या वक्त्यांना मध्ये मध्ये सांगून ठेवेल, विचारत जा, जागे आहात ना. आता बऱ्याच ठिकाणी असं बोललं जातं महाराज की कीर्तनकारांना आठवलं नाही की ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात. खरं असं नाहीये. तुमच्या डोक्यावरच्या निद्रा देवीला पळून लावण्यासाठी आम्हाला विठ्ठल विठ्ठल म्हणावं लागतं. विठ्ठल. आणि तिसरं म्हणजे ऐकताय ना. आता ऐकताय ना याचा अर्थ असा होतो की आपल्याला जर एक चांगलं नेतृत्व करायचं असेल, आपल्याला जर एक चांगलं लीडर व्हायचं असेल, तर आपल्याला आधी चांगलं लिसनर व्हावं लागतं. कारण मलाही तुमच्या पुढे बोलण्याआधी माझ्या गुरूंनी सांगितलेला उपदेश श्रवण करावा लागतो. म्हणून कथा, कीर्तन, प्रवचन श्रवण करत असताना या 3 गोष्टी लक्षात ठेवून श्रवण करा. विठाल. खरं तर आजचा जो सप्ताह आहे तो नवरात्री निमित्ताने आहे, त्याच्यामुळे देवीचा जागर करावा. कारण ती शक्ती आहे, जिच्या सार्वभौम शक्तीने हे जगत चाललेलं आहे. ती आदी माया, आदी शक्ती, जगदंबा, जगत जननी. तिच्या भक्तीचं, तिच्या शक्तीचं गान करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी एकीभूत झालेलो आहोत. ती आदी माया, आदी शक्ती, जगत जननी, जगदंबा शक्ती रूपाने, भक्ती रूपाने, मातृ रूपाने आपल्यामध्ये स्थित आहे. ती ममत्व आहे, ती वात्सल्य आहे, करुणा आहे, त्याग आहे आणि समर्पण आहे. आणि तिच्या ह्या समर्पणाचंच गान आज आपण कीर्तनामध्ये करणार आहोत. विठाल. बघा, या नवरात्रीमध्ये जी मूर्ती स्थापना केली जाते नवरात्रीची, ती वाघावरती आरूढ झालेली अशी तिची स्थापना असते. वाघावरती आरूढ होऊ नयेत, ती वाघावरती आरूढ होते म्हणून तिला वाघेश्वरी असं सुद्धा म्हणतात. पण आपण जर तिचं स्मरण केलं ना तर ते आपल्या लेकरांसाठी ती धावत येते बरं का. आणि बघा, वाघिणीचे पिल्ल तिच्या इर्द किर्द खेळत असतात. वाघिणीचे पिल्ल तिच्या इर्द किर्द खेळत असतात. पण त्यांना हे माहित आहे की आपली माता रागात आहे. त्यांना हे माहित आहे की आपली माता रागात आहे. पण त्यांना हेही माहित आहे की आपली माता आपल्यासाठी नाही तर आपल्या शत्रूंसाठी ती रागात आहे. चंडमुंड सारख्या दैत्याला मारण्यासाठी ती रागात आहे. मधुकैटभा सारख्या दैत्याला मारण्यासाठी ती रागात आहे. आणि म्हणून देवी भागवताने सगळ्यात पहिले वर्णन मधुकैटभाचं केलेलं आहे. आता हे मधु आणि कैटभ कोण? आई, तुम्ही म्हणाल तन्वी ताई सोपं, हे 2 दैत्य आहे. 2 दैत्य आहे मला माहिती, पण ते आपल्यामध्ये विराजमान आहे हे आपल्याला माहित नाही. आता हा मधु कोण आणि कैटभ कोण? महाराज, मधु आणि कैटभ आपल्यामध्येच आहे ना. मधु म्हणजे जो मधासारखा गोड गोड आहे ना त्याला मधु म्हणतात. आणि जो कारल्यासारखा कडू कडू आहे ना त्याला कैटभ म्हणतात.
म्हणजे काय? निंदा आणि स्तुती. निंदा आणि स्तुती ह्या दोन्ही कर्णाद्वारेच होतात आणि ह्या मधु कैटभाचा जन्म सुद्धा कर्णाद्वारेच झालेला आहे. भगवान विष्णू निद्रा अवस्थेत असताना विष्णूंच्या कर्णमळातून मधु कैटभाची उत्पत्ती झाली. पण ह्या मधु कैटभाला देवीचं अमरत्व असल्या कारणाने यांचा वध होणे असंभव आहे. आणि मग विष्णू तर निद्रावस्थेमध्ये आहे, पण यांनी ब्रह्माजींना बघितलं आणि ब्रह्माजींना मारण्यासाठी धावले मधु आणि कैटभ. पण ब्रह्माजींनी आराधना केली मा भगवतीची, देवी कवचाचं स्मरण केलं, देवी सुक्ताचं पठन केलं आणि त्यामुळे प्रसन्न होऊन मा भगवती तिथे प्रकट झाली आणि ब्रह्माजींना वर मागण्यास सांगितलं मा भगवती, मधु कैटभाचा वध होणे असंभव आहे आणि विष्णू तर निद्रा अवस्थेमध्ये आहे आणि त्या निद्रा देवीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी तुम्हाला सहाय्यक बन. आणि मा भगवतीने मग आपली शक्ती विष्णूंना प्रदान केली आणि विष्णूंनी मधु कैटभाचा वध केला. पण धोकावरामुळे झाला. सर्वत्र पाणी पाहती आणि विष्णूंना सांगितलं अशा ठिकाणी पाठवा की जिथे पाणी राहणार नाही. आणि मग विष्णूंनी आपल्या जांघांचा म्हणजे आपल्या मांड्यांचा विस्तार केला आणि मधु कैटभाचं शिर आपल्या जांघेवरती ठेवून त्यांचा वध केला. बघा, देवीच्या कथा तर अनेक आहेत, पण बघा ही मा भगवती आता आपल्या संतांनी विष्णूंना ज्याच्या नाभीतून कमळ उमललंय त्याला पद्मनाभ असं म्हटलेलं आहे. म्हणजे ज्याच्या नाभीतून कमळ उमललं त्याला पद्मनाभ असं म्हटलेलं आहे. पण ह्या कमळावरती ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली आणि जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा त्यांच्या मुखातून 2 शब्द बाहेर आले, ते म्हणजे त आणि प. तप सांगितलं, तप करा. ब्रह्मा विष्णू महेश तिथे प्रकट झाले, तिघांनाही सांगण्यात आलं तप करा. आणि तपाची फलश्रुती अशी झाली की मा भगवती प्रसन्न झाली. जी तुमच्या आमच्यामध्ये स्थित असणारी शक्ती म्हणजे मा भगवती. बरोबर. आता महिला मंडळ तुमच्याकडे नवरात्रीचे उपवास चालू आहे, पण आपण पोटभर खातोय. सत्य की मिथ्या? आणि दिवसभर खाऊन सुद्धा संध्याकाळी आपण काय म्हणतो? दिवसभर उपवास झाला. आणि उपवास झाल्याच्या नंतर आज माझ्या अंगामध्ये काय नाहीये? ताकद नाही. बोला, आज माझ्या अंगामध्ये माझ्यात आहे. तुम्ही उपवास करणाऱ्या महिला, आज माझ्या अंगात काय नाहीये? शक्ती नाहीये. बरोबर आहे. असं म्हणतो का आज माझ्या अंगात ब्रह्म नाही, आज माझ्या अंगात शिव नाही, असं म्हणतो का? राम नाही असं तर म्हणूच नका, गडबड होऊन जाईल सगळी. नाही, कारण मग राम नाही म्हटल्यावर माझं कीर्तन गावाच्या बाहेर आणि मला तिथे तुमच्या जीवनाची व्यथा सांगावी लागेल. विठाल म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये असणारी शक्ती म्हणजे मा भगवती, वाणीची देवता म्हणजे मा भगवती, नेत्राची ज्योती म्हणजे मा भगवती. आणि तिचं समर्पण आज आपल्याला करायचंय. हा देह तू दिलाय, तुला समर्पित. ही फुलं तू दिलीये, तुला समर्पित. तिचं समर्पण करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. आणि जेव्हा ह्या 3 देवांना मा भगवती प्रसन्न झाली, सांगितलं वर मागा. सगळ्यात पहिले ब्रह्मदेवांना सांगितलं वर मागायला. ब्रह्मदेव तुमचं कार्य काय? सांगितलं सृष्टी निर्माण करतो. अच्छा, सृष्टी निर्माण करता. मग सृष्टी निर्माण करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर बुद्धीची. मग ती बुद्धीच्या स्वरूपात माता सरस्वती ब्रह्मदेवाला प्रदान केली. विष्णू तुमचं कार्य काय? ब्रह्मदेवाने निर्माण केलेल्या सृष्टीचं मी पालन पोषण करतो. आणि पालन पोषण करायचं म्हटलं, घर चालवायचं म्हटलं तर बाबा पैसा लागतो, प्रेम नाही लागत. पैसा नसू द्या, प्रेमाची माणसं सुद्धा दूर जातात. म्हणजे पैसा महत्वाचा आहे. आणि मग ते पैसा, ती लक्ष्मी भगवान विष्णूंना शक्तीच्या रूपात प्रदान केली. शिवजी वर मागा. सांगितलं काय कार्य आहे तुमचं? संहारक शक्ती.
ह्या दोघांचं जे कार्य आहे त्याचा विनाश करण्याचं काम मी करतो. आणि मग ती संहारक शक्ती माता पार्वतीच्या रूपामध्ये शिवांना प्रदान केली. आता बघा, शिवांची जी विलांटी आहे, जो इकार आहे, ती म्हणजे माता पार्वती आहे. आणि जेव्हा हनुमंतरायाचा जन्म झाला सगळ्यांनी, तेव्हा भगवान शिव सांगतायत मलाही राम अवतारामध्ये तुम्हाला सहाय्यक बनायचंय. आणि मग हनुमानजी राय प्रकट झाले, पण माता पार्वतीने सांगितलं मलाही तुमच्या सोबत यायचंय, पण स्थान राहिलं नाही. मग शेवटी हनुमंतरायाची शेपटी माता पार्वती झाली आणि त्याच शक्तीने लंका जाळली. विठाल विठाल. आणि शिवांची ही शक्ती जर काढून घेतली तर शिव सुद्धा शिव राहत नाही, शिव शव होऊन जातात. अशा प्रकारे तिन्ही देवांना मां भगवतीने आपली शक्ती प्रदान केली. आता बघा, निद्रा देवी झाली, महालक्ष्मी झाली, सरस्वती झाली, माता पार्वती झाली. पण ही जसं ममत्व आहे, वात्सल्य आहे, समर्पण आहे, त्याग आहे, तसंच ही मां भगवती वेळ प्रसंगी काली सुद्धा होते बरं का. वेळ प्रसंगी काली सुद्धा होते. आणि या भद्रकालीचं वर्णन भागवताने केलंय. आणि भागवतामध्ये एक फार सुंदर कथा आहे, ती म्हणजे भरत राजाची. भरत राजा कोण होते? ऋषभ देवांचे 100 पुत्र, त्यातला पहिला पुत्र म्हणजे राजा भरत. पण जेव्हा सगळा संसाराचा त्याग करून वनामध्ये गेले, संग जडला हरणीचा आणि मृत्यूच्या समयाला स्मरण झालं हरणीचं, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, दुसरा जन्म झाला हरणीचा. पण पश्चाताप झाला, असं करायला पाहिजे नव्हतं. आणि ज्या वेळेस माणसाला पश्चाताप होतो तिथून पुढे भगवंत त्याला भेटतो. भरत राजांनी एका पायावर हरणीच्या देहाचा पाण्यात उभं राहून त्याग केला. आणि तिसरा जन्म झाला पुन्हा मानव रूपामध्ये भरत राजानेच जन्माला आले, भरत नावानेच जन्माला आले. कथा फार विस्तारित आहे, पूर्ण सांगत बसत नाही. पण तिथे एक घटना अशी घडली की एक दिवस एका शेतकऱ्याने भरतांना सांगितलं माझ्या शेताचं राखण कर. पण त्यांना ह्या जन्मामध्ये कुणाचाच संग करायचा नव्हता, त्याच्यामुळे त्यांची ह्या देहाबद्दल काही आसक्तीच राहिली नव्हती. देह जाओ अथवा राहो. आणि मग तिथे एक घटना अशी घडली. बघा महाराज, आपल्या आयुष्यामध्ये जर एक काही घटना घडते तर त्याच्या मागे नियतीची काहीतरी योजना असते. आणि तिथे एक चोरांचा महानायक आणि चोरांची टोळी चाललेली होती. आणि त्यांना त्या भद्रकालीला नरबळी देण्यासाठी ते एका मनुष्याला घेऊन जात होते. पण तो जो मनुष्य होता तो त्यांच्या तावडीतून निसटून फरार झाला. पण आता भद्रकालीला जर नरबळी द्यायचाच आहे याचं वर्णन भागवताने केलेलं आहे. मग काय करायचं? तिथे भरत बसलेले होते. सांगितलं आमच्या सोबत येता का तुम्ही? ठीक आहे, काही हरकत नाही म्हणे. भरत राजा तयार झाले, त्यांच्या सोबत गेले. सांगितलं तुम्हाला आता भद्रकालीला नरबळी द्यायचं. आणि सुंदर अशी वस्त्र परिधान करण्यास सांगितली. छान असं भोजन त्यांना देण्यात आलं. सांगितलं काही इच्छा? काहीच नाही. अंगाला चंदनाचा लेप लावण्यात आला आणि सांगितलं आता भद्रकालीला तुमचा नरबळी देण्यात येणार आहे, तुम्ही मान खाली करा. आणि जेव्हा राजांनी मान खाली केली, पुरोहिताने त्यांच्या मानेवर तलवार धरली आणि त्यांची मान छाटणार. तोच भद्रकालीने विचार केला, अरे एवढा ब्रह्मनिष्ठ महात्मा जो विष्णूंचं स्मरण करतोय आणि त्याला जर माझ्या समोर त्याचा नरबळी दिला जात असेल तर विष्णू मला विचारतील की माझ्या भक्ताला यातना होत असताना तू काय करत होतीस? आणि बघा, जेव्हा जेव्हा आपल्या भक्तांना कोणी त्रास दिलाय ना तर भगवंतांनी रुद्र रूप धारण केलं आहे. भक्त प्रल्हादासाठी नृसिंह अवतार झाला की नाही? माझ्या भक्ताला यातना देतोस, माझ्या भक्ताला यातना देतोस. अपना मान टले टले जाए, भक्त का मान न टलते देखा, प्रभु को नियम बदलते देखा. आणि मग माता भद्रकाली ती मूर्ती दुभागून बाहेर आली आणि त्याच पुरोहिताच्या तलवारीने सगळ्यात पहिले पुरोहित, नंतर चोरांचा महानायक आणि तीनही चोर
त्यांची मुंडके छाटून टाकले आणि त्या मुंडक्यांसोबत ती खेळू लागली. अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली भवानी, अनादि निर्गुण प्रकटली अंबे माते की एकदा जोरदार टाळ्या आमच्या श्रावणी. आणि मग भद्रकालीने देवीने राजा भरतांचं दर्शन घेतलं आणि राजा भरत पुन्हा शेतावरती जाऊन बसले. अवतारे, भगवंताचे अवतारे, महिषासुर मर्दिनी तिला म्हटलेले. आणि शास्त्र असं सांगतं की जेव्हा दैत्यांचा वध करण्याची वेळ येते तेव्हा देवच देवी स्वरूप होऊन येतात, देव देवी बनून येतात. महिषासुर मर्दिनी बनून येतो आणि त्या दैत्यांचा विनाश करतो, म्हणून त्यांना महिषासुर मर्दिनी असं म्हणतात. विठाल विठाल. बघा, खर तर चालू द्यायचं का 12 वाजेपर्यंत? तुमची हरकत नसेल. आणि खर तर जागर नवरात्रीचा आहे आणि ह्या नवरात्री आपण अभंगाकडे वळणार आहे, हा काळजी नका करू. पण ह्या नवरात्रीमध्ये सगळ्यात महत्वाची कथा श्रवण करायची ती म्हणजे सती मातेची. का श्रवण करायची? सर्व पापहरम म्हणजे सगळ्या पापांचा विनाश करणारी आणि पुण्याचा उदय करणारी अशी ती कथा आहे, म्हणून दक्ष यज्ञ विनाशिनी तिला असं म्हणतात. आणि ह्या सतीची कथा जाणून घेण्यासाठी चला जाऊया रामायणामध्ये. आणि रामायणामध्ये फार सुंदर कथा आहे, मला फार प्रिय आहे ती कथा. कारण भगवान शिव हे गुरु रूपाने आपल्या वारकरी संप्रदायाचे ते गुरु आहेत आणि आपले गुरु निवृत्तीनाथ दादाचे सदाशिवाचा अवतार आहे. पण ह्या शिवांचा आहे ना, काय माहिती का, त्यांना रामाचं नाव घेतल्याशिवाय करमतच नाही. भजन करी महादेवा श्रीराम जय राम, भजन करी महादेवा भजन करी महादेवा, भजन करी महादेवा. राम पूजे सदा शिवा, राम पूजे सदा शिवा, सदा शिवा भजन करी महादेवा, श्रीराम जय राम, भजन करी महादेवा. कारण राम शिव जपतात आणि शिव राम जपतात, त्याच्यामुळे हरी आणि हर असा भेद करायचा नाही. हरी आणि हर वेगळे नाही. आणि हे भोले बाबा चाललेत रामकथा श्रवण करायला, पण नुसते एकटे चालले नाही, सोबत पत्नीलाही घेऊन चालले. करमतच नाही ना पत्नीशी. आणि माता सतीला घेऊन सोबत चालले. नीट ऐका, माता सतीला घेऊन गेलेत रामकथा श्रवण करण्यासाठी कुंभज ऋषींकडे. कुंभाच्या घड्यापासून जन्म झालेला आहे म्हणून कुंभज ऋषी. आता मी मगाशीच म्हटलं ना, आपल्या आयुष्यामध्ये जर एखादी घटना घडत असेल तर त्याच्या मागे नियतीची काहीतरी योजना असते. आणि आश्रमात गेल्याच्या नंतर कुंभज ऋषी माता सतीचे आणि भगवान शिवांचे पाय धुतात. पण पाय धुतल्यावर मात्र मातेच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला. तुलसीदासजी गोस्वामी याला अतिसंदेह म्हणतात. संदेह असा निर्माण झाला की यांनी आमचे पाय का धुतले, आणि यांनी आमचे पाय धुतले तर हे काय कथा करणार. बघा, आपल्या समोर बसलेला व्यक्ती कोण आहे
आपल्यापेक्षा लहान आहे की मोठा आहे हे महत्वाचं नाहीये. त्यांनी किती ग्रंथ वाचले हे महत्वाचं नाहीये. तो किती शास्त्र पंडित हे महत्वाचं नाहीये. पण त्यांनी सांगितलेलं आपल्याला काय घ्यायचं हे महत्वाचं आहे. आणि खरा ज्ञानी तोच असतो जो दुसऱ्याला अज्ञानी समजत नाही. पण मातेच्या मनामध्ये संदेह निर्माण झाला, यांनी आमचे पाय धुतले तर हे काय कथा करणार. कथा सुरू झाली, संपली. भगवान भोले बाबा कैलासावरती जायला निघाले, पण मातेच्या मनातला संदेह काही जायला तयार नाही. पण योगायोग असा झाला की कैलासावरती जात असताना त्यांचं विमान थांबलं आपल्या पंचवटीमध्ये. आणि तिथे घटना अशी घडली होती की नुकताच रावण माता सीतेला घेऊन अपहरण करून घेऊन गेलेला होता. आणि भगवान भोले बाबा माता सतीला सांगतायत की सती, आत्ताच ज्या रामांची कथा आपण श्रवण करून आलो ना, ते माझे इष्ट, ते माझे आराध्य, तू त्यांना प्रणाम कर. बघा, आता जिथे गुरु नमतात तिथे आपणही नमायला पाहिजे की नाही. गुरुने नमलं म्हणजे आपणही नमायला पाहिजे. पण मातेच्या मनामध्ये आधीच संदेह इथे आल्यावर जरा जास्तच झाला. नमन तर केलं नाही, पण म्हणतायत का हो, हे तुमचे इष्ट कसे, हे तुमचे आराध्य कसे, जे आपल्या पत्नीच्याच विरहामध्ये रडत आहे, जे आपल्या पत्नीच्याच विरहामध्ये रुदन करत आहे, हे तुमचे इष्ट कसे, हे तुमचे आराध्य कसे. तेव्हा भोले बाबा सांगतात, तुझ्या मनामध्ये जर संदेह झाला असेल ना, जाओ जाके परीक्षा ले लो. आता पतिदेवाने आडवं बोललेलं तर समजायला पाहिजे ना. सरळ समजत नाही, आडवं कुठून समजणार आहे आम्हाला. आणि मग मातेने उचलता शब्द उचलला आणि परीक्षा घेण्यासाठी गेली प्रभू श्रीरामांची. पण परीक्षा घ्यायची तर जरा विवेकाने आणि विचाराने घ्यायची ना महाराज. पण नाही, स्त्री स्वभाव, स्त्री हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट, कोणाचं काही चालत नाही, देवाचं कुठून चालणार. आपलं रूप टाकलं आणि माता सीतेचं रूप धारण केलं आणि प्रभू श्रीरामांच्या समोरच जाऊन उभ्या राहिल्या. पण आता ते रामच प्रणाम केला, मातेला प्रणाम केला. हिला वाटलं रोज आपल्या पत्नीला प्रणाम करता, मलाही केला. पण नाही, परीक्षाच घ्यायची होती ना. मी दशरथ पुत्र राम. आता आपल्या पत्नीला कोणी सांगेल का आपल्या पित्याच्या नावाने ओळख. पण नाही, माता समजायला तयार नाही. मी रघुनंदन राम, तरी माता समजायला तयार नाही. मी सीता पती राम. आता आपल्याच पत्नीला कोणी सांगेल का मी तुझा पती आहे. माता तयार नाही ऐकायला. शेवटी भगवान श्रीराम सांगतायत, माते, ह्या एवढ्या मोठ्या जंगलात तू काय करत आहेस, शिव कुठे. काय म्हणाले, माता माता. आणि तेव्हा मात्र माता हिरमुसली आणि खाली मान घालून शिवांकडे निघून गेल्या. पण एक घटना अशी घडली की सगळीकडे राम राम दिसू लागले. जडांमध्ये, जीवांमध्ये सगळीकडे राम राम दिसू लागले. आणि इकडे आल्यावर भोले बाबा विचारतायत, काय परीक्षा घेतली. म्हणे हो. कशी. सांगितलं काही नाही, तुम्ही इथे जसं प्रणाम करायला सांगितलं तसं तिथे जाऊन मी प्रणाम केला. आता भोले बाबाच ते सांगतात, अगं माझ्या समोर नमली नाही, तिथे जाऊन काय नमणार आहेस. अंतर्मनाने पाहिलं भोले बाबांनी. नाही, अगं 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 सती, काय केलंस हे. परीक्षा घ्यायची होती तर जरा विवेकाने आणि विचाराने घ्यायची होती ना. काय केलंस ग. कैलासावरती जायपर्यंत अनेक कथा सांगितल्या, अनेक कथा सांगितल्या. अगं कोण खोटं बोललं म्हणून काय झालं, कोण खरं बोललं नाही म्हणून काय झालं. पण माता खरं बोलायला तयार नाही. आणि कैलासावरती गेल्याच्या नंतर जी समाधी लागली शिवांची, 87,000 वर्ष. किती. 87,000 वर्ष. पण आता मात्र मातेला एक एक दिवस एक एक युगासारखा वाटू लागलाय. आणि मनात विचार आला, आता माझे प्राण गेले तरी चालेल, पण शिव तुम्ही समाधीतून बाहेर या. पण भोले बाबा समाधीतून बाहेर यायला तयार नाही. एक एक दिवस आणि एक दिवस भोले बाबा समाधीतून बाहेर आले. पण त्या समाधीचं तेज, त्या 87,000 वर्ष समाधीचं तेज इतकं झालं की ते आपण सर्वसामान्य माणूस पाहू शकत
नाही. आणि म्हणून त्या तेजाची 12 भागात विभागणी केली आणि हेच 12 भाग पुढे 12 ज्योतिर्लिंग म्हणून उदयास आले. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 आणि भोले बाबा समाधीतून कथा विस्तार जास्त करत नाही, वेळेची मर्यादा आहे. आणि शिव समाधीतून बाहेर आले. योगायोग असा झाला, माता सतीच्या वडिलांनी म्हणजे दक्षाने यज्ञ केला. यज्ञामध्ये जावई बापूला आणि कन्येला आमंत्रित केलं नाही, पण मातेला जाण्याची इच्छा. मगाशीच म्हटलं, श्री हट्ट, बाल हट्ट, योगी हट्ट यांच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. नंदीला सोबत घेऊन माता सती आपल्या वडिलांकडे गेल्या. वडिलांकडे गेल्याच्या नंतर बहीण बोलायला तयार नाही, कोणीही बोलायला तयार नाही. आई मात्र जवळ आली. लेकुराचे हित वाहे माहुलीचे चित्त. आणि आईने आपल्या हातातलं कंगन काढून दिलं. सांगितलं माता सतीला, कन्या तू इथून जा, इथे थांबल्यावर तुझं अहितच होणार आहे. पण माता ऐकायला तयार नाही. माझ्या पित्याला मला विचारायचंय. आणि सांगितलं, वडिलांना विचारलं, ब्रह्माचं स्थान आहे, विष्णूचं स्थान आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या जावयाला बोलवलं नाही, पण जी रुद्र शक्ती आहे, जी संहारक शक्ती आहे, तिचं यज्ञामध्ये स्थान का नाही? पण दक्षाकडून माता सीतेचा अपमान होतो आणि माता सती सांगते, अशा जर अहंकाराने भरलेल्या धातुगुणांपासून जर माझा जन्म झाला असेल, या गर्वाने भरलेल्या धातुगुणांपासून जर माझा जन्म झालेला असेल, तर मला हा देहच ठेवायचा नाही. मातेने अंगठ्याने अग्नी प्रज्वलित केला आणि त्याच्यामध्ये आपला देह समर्पित केला. ही कथा आपल्याला माहितीये. आणि सुदर्शन चक्राने तिचे 51 तुकडे झाले. जिथे पडले मूळ शक्तिपीठ झाली, 51 शक्तिपीठ झाली. त्यातली 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रात हे आपल्याला माहित आहे. पण माता सतीला अग्नीमध्ये देह का ठेवावा लागला हे आपल्याला अजूनही कळलेलं नाही. त्याचं कारण असं आहे, प्रारब्ध कुणालाही चुकत नाही. प्रारब्धाचे भोग भोगावेच लागतात. माता सीतेला चुकलं का प्रारब्ध? आणि कारण माता सतीने जे माता सीतेचं रूप धारण केलं होतं, ते रूप ती माता सीता होती आणि ती भगवंताची माता होती, भगवान शिवांची ती माता होती. आणि त्या मातेच्या देहाचा शिवांनी कधीही स्वीकार केला नसता. म्हणून माता सतीला त्या यज्ञामध्ये उडी टाकून आपला देह समर्पित करावा लागला. आणि पुढे हीच सती पार्वती रूपाने प्रकट झाली. पर्वताची मुलगी आहे म्हणून पार्वती. विठ्ठल विठ्ठल उजळले भाग्य आता, अवघी चिंता ही वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडीला. महाराज सांगतात, आता माझं भाग्य उजळलं. भाग्य उजळलं म्हणजे काय? चिंता जळून खाक झाली. आणि जळून खाक झालेली वस्तू पुन्हा उत्पन्न होत नाही. आता परमार्थ करणाऱ्या माणसाला कशाची चिंता? तर परमात्मा प्राप्तीच्या भेटीची चिंता. आणि महाराज म्हणतात, तीच चिंता आता माझ्या आयुष्यात राहिली नाही. भाग्य उजळलं. आता महाराजांचं पारमार्थिक भाग्य उजळलं. पण भाग्याचा जर विचार केला तर 3 प्रकारची भाग्य सांगितलेली. एक, इहलौकिक भाग्य, ज्याला आपण संसारिक भाग्य असं म्हणतो. 2, परालौकिक भाग्य म्हणजे मृत्यूनंतरचं भाग्य. आणि 3 म्हणजे परमार्थिक भाग्य, जे तुकोबरायांचं उजळलं. आता इहलौकिकच्या भाग्याचा जर विचार केला तर मानवी देह मिळणं भाग्याचं लक्षण. कारण स्वर्गाचे देवी देवताचे अमरा इच्छिता देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिता देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिता देवा, स्वर्गीचे अमरा इच्छिता देवा. मृत्यूलो विभावा जन्म, मृत्यूलो विभावा नारायण नामे
या देहाची मागणी करतात आणि त्यांना मागून सुद्धा न मिळणारा अनमोल देह आपल्याला मिळाला आहे. कशासाठी? तर भगवंताचं भजन. देवी दिला भजना गो देवी दिला भजना गो भजन भगवंताचं भजन करण्यासाठी हा देह, त्याचं नामस्मरण, त्याचं चिंतन करण्यासाठी हा देह. पण नाथ बाबा असं सांगतात की भारतासारख्या पवित्र भूमीत प्रभू श्रीरामचंद्रांच्या पद पावन स्पर्शाने पुनीत झालेले ह्या भूमीमध्ये आपण जन्माला येणं म्हणजे संतांच्या भूमीमध्ये आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीत जन्माला येणं हे तर परम भाग्याचं लक्षण आहे. आता बघा, संतांची भूमी का म्हणतात हो महाराज? आपल्या महाराष्ट्राला संतांची भूमी का म्हणतात? भरपूर संतांचा जन्म झालेला आहे. कारण स्वाभाविक आहे की इथे आपले नामदेवराय, तुकोबाराय, अनेक संत ह्या भूमीत जन्माला आले म्हणून याला संतांची भूमी असं म्हणतात. पण खरं तर भागवत याचं उत्तर काहीतरी वेगळं देतं. जायचं का भागवतामध्ये? चला. आणि नाही, वारकरी भवन मध्ये पोहोचवायची जबाबदारी माझी, चिंता नसावी. विठाल आणि ज्याच्या छत्रछायेमध्ये आजची सेवा आहे ते म्हणजे आमचे पांडुरंग परमात्मा आणि त्यांची धर्मपत्नी रुक्मिणी. तिला का सोडायचं येईल माझ्या झोपेमध्ये, नाही तर रात्री. आणि रुक्मिणी स्वयंवर आपल्या सर्वांना माहिती आहे, विस्तार करण्याची आवश्यकता नाही. पण रुक्मिणी स्वयंवर जेव्हा होतो तेव्हा भगवान द्वारकेला माता रुक्मिणीला घेऊन येतात आणि तो स्वयंवर कशा परिस्थितीत झाला हे आपल्याला माहिती आहे, सांगण्याची आवश्यकता नाही. पण नवीन विवाह झालेला आहे आणि नवीन विवाह झाल्याच्या नंतर पतिदेव आपल्या पत्नीला सांगत आहे काहीतरी माग. आत्ताची पत्नी असती तर तुम्ही चला माझ्या माहेरी, तुम्ही तिथे मी तिथे, विषय संपला. कारण नवरा माझ्या पुढे मी काही बोलत नाही, तो माझा विषय नाही. पण ती भगवान श्रीकृष्णाची पत्नी होती, ती असं काही मागणार नव्हती. आणि त्यांनी सांगितलं, रुक्मिणी देवा, तुम्ही माझ्या जवळ असताना मला मागण्याची काही इच्छाच नाही. पण आत्ताच नवीन विवाह झालेला आहे आणि नवीन विवाह झाला, कशा परिस्थितीत झाला आम्हाला ठाऊक आहे. पण आता विवाह म्हटल्यावर माता पिताचं स्मरण होणं स्वाभाविकच आहे. पण भगवंता, आता मी तर काही माझ्या माहेरी जाऊ शकत नाही आणि मी म्हंटल चला तर तुम्ही काही येणार नाही. पण तुम्ही आता वरच मागायला सांगतायत, एक वरदान द्या. कुठलं? म्हणे देवा, मी कौंडिल्यपुरातली, कौंडिल्यपूर म्हणजे आत्ताची अमरावती जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि मी जर म्हंटल माझ्या सोबत चला तर तुम्ही काही येणार नाही. पण तुम्हाला वरच द्यायचा असेल तर असा वर द्या की माझ्या त्या मायभूमीमध्ये अशी तुमची भक्त जन्माला घाला, संत जन्माला घाला आणि त्या माझ्या मायभूमीला संतांची भूमी म्हणून ओळखलं जावं, असं वरदान मला द्या. आणि एका कन्येने आपल्या माहेरच्यांसाठी भगवंताकडून मागून घेतलेले हे वरदान आहे. आणि द्वापार युगामध्ये माता रुक्मिणीला दिलेलं वचन भगवंताने आजपर्यंत पाळलेलं आहे. म्हणून ह्या भूमीला संतांची भूमी असं म्हणतात. विठ्ठल. पण तुकोबराय मात्र याला खरं भाग्य म्हणत नाही. आई, तुकोबराय याला खरं भाग्य म्हणत नाही. मग खरं भाग्य कोणतं? भाग्य तरी नो हे दादा
भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. धन खूप पैसा आहे हो महाराज, आमच्याकडे खूप पैसा आहे. पण त्या पैशामुळे जर सख्खा भाऊ सख्या भावाचं तोंड बघत नसेल तर त्याला भाग्य म्हणावं का? पुत्र मुलगा खूप शिकलेला आहे अमेरिकेत आहे, पण शेवटच्या अंतिम समयाला जर माता पिताच्या समोर नसेल तर त्याला भाग्य म्हणावं का? पत्नी दारा, पत्नी भार्या जी दारातूनच म्हणते आज खूप उशीर झाला. बघा, एक श्रीमंत माणूस सुद्धा कधीतरी गरीब होऊ शकतो. एक चांगल्या मुलाचा बाप सुद्धा कधीतरी वाईट मुलाचा बाप होऊ शकतो. एक पत्नी सुद्धा कधीतरी पतनास नेणारी मिळू शकते. म्हणून महाराज म्हणतात हे खरं भाग्य नाही. मग खरं भाग्य कोणतं? तर याचं उत्तर महाराज लगेच देऊन टाकतात. निकट वास बरा संता पाही. बघा, संतांचे संगती प्रमाण आहे पण वेळेच्या अभावी सांगत नाही. संतांचे संगती मन मार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. तुम्ही काही करू नका, तुम्ही फक्त संतांच्या संगतीमध्ये जरी राहिला तरी तुम्हाला भगवंताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल दुसरं परालौकिक भाग्य. आणि परालौकिक भाग्य म्हणजे काय? मृत्यूनंतरचं भाग्य, ज्याच्यामध्ये देवी देवता चंद्र सूर्य तारे येतात आणि यांना सुद्धा आपला कालावधी संपल्याच्या नंतर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकावं लागतं. म्हणून महाराज म्हणतात हे खरं भाग्य नाही. मग खरं भाग्य कोणतं? तर तिसरं परमार्थिक भाग्य जे तुकोबरायांचं उजळलं हे सांगून आपण. आणि बघा, तुकोबरायांचं भाग्य उजळलं म्हणजे काय? महाराज म्हणतात माघ शुद्ध दशमीच्या दिवशी गुरुवारी माझे गुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरी मंत्राचा बोध केला आणि तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा ठरला. प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये 2 दिवस माझ्या गुरूंनी मला रामकृष्ण हरी मंत्राचा बोध केला आणि भोजना मागती तूप पावशेर तूप मागितलं. का पावशेर तूप मागितलं? मागायची असती तर पुरणपोळी मागितली असती गुरुदक्षिणा म्हणून. पावशेर तूपच का मागितलं? कारण बघा, वेदांत शास्त्रानुसार आपल्या मनाचे 4 भाग केलेले आहेत. मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आणि ह्या मनावर प्रक्रिया केल्याच्या नंतर जे उरत ते म्हणजे चित्त. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वायाव्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणून महाराज म्हणतात ते चित्त तुपाच्या स्वरूपात माझ्या गुरूंनी माझ्याकडे मागितलं आणि त्या दिवशी मला खऱ्या अर्थाने माझ्या सद्गुरूंची भेट झाली, माझ्या गुरूंची भेट झाली आणि तो दिवस माझ्यासाठी भाग्याचा ठरला. हेच महाराज अभंगाच्या पहिल्या
संत आईच्या उदरात असताना एक वचन दिलं होतं, बाहेर आल्यावर तुझं नाम जप. पण बाहेर आल्यावर मायेने अशा प्रकारे पकडलं की तिथंच बसून राहिलो. ज्याच्यासाठी हा देह दिला होता ते केलंच नाही. माफ करा, माफी मागून बोलते. कीर्तन प्रवचन हे विनोदाचं माध्यम नाहीये, हे विचार करायला भाग पाडणारं माध्यम आहे की ह्या साधू संतांनी आम्हाला काय दिलं, कशा आमच्या मनातल्या प्रश्नांची उकल दूर सारली, कसं आम्हाला ह्या मार्गावरती आणलं. बघा, जिंदगी में सदा मुस्कुराते रहो, मुस्कुराना जिंदगी की जरूरत है. पर जिंदगी जियो तो इस अंदाज से जियो कि आपको देखकर लगे जिंदगी कितनी खूबसूरत है. आणि हे जीवन त्याच वेळेला सुंदर होतं ज्या वेळेस मुखामध्ये नाम, हाताने टाळी, वारी चुकू न दे हरी. म्हणून सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने भजन करायचंय. विठोबा दोन्ही सांगा सर. दोन्ही टाकून दोन्ही सांगा. आज या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर म्हणजे आपल्या सर्वांचं वारकरी भवन. आणि आज ह्या ठिकाणी अनेक मंडळी, नामवंत मंडळी ह्या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतो. ते म्हणजे आमचे आदरणीय, वंदनीय, सन्माननीय विपुल इंडस्ट्रीचे संचालक आमचे कोटेकर सर ह्या ठिकाणी बहुमूल्य वेळ असा खर्च करून ह्या ठिकाणी आलेले आहेत. सर, तुमचं मनापासून आभार. आमचे पितृतुल्य असे माझे वडील रवींद्रजी लहामगे, तुम्ही पप्पा ह्या ठिकाणी आले त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आमची माता ह्या ठिकाणी उपस्थित आहे, तुमचेही मनापासून आभार. आणि आमचे वृक्ष मित्र, माझे मोठे बंधू विष्णू वाघ या ठिकाणी उपस्थित झालेत. महाराज, तुमचे मनापासून आभार. आणि तुम्ही जे कार्य घेतलंय वृक्षवल्ली अम्मा सोयरे, आणि हे कार्य असंच पुढे चालू राहो यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देते. आज या ठिकाणी माझे सद्गुरू भीमाई महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या ठिकाणी श्रद्धायुक्त अंतकरणाने प्रणाम, आभार. आम्हाला साथ देण्यासाठी माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज आव्हाड बाबा, तुमचे मनापासून आभार. हरिभक्तपरायण आमचे नारायणजी महाराज वाघ, तुमचे मनापासून आभार. आमचे हरिभक्तपरायण किरणजी महाराज यादव, माफी असावी. माझी लहानी भगिनी श्रावणी आव्हाड, जी मला वेळोवेळी फार सुंदर साथ देत असते, तिचेही मनापासून आभार. समस्त महिला वारकरी भजनी मंडळ टाळकरी आमच्या सुंदर अशा भालदार चोपदार या ठिकाणी आहेत, त्यांचेही मनापासून आभार. आणि खरंच समाजाला याची गरज आहे, कारण आपल्या मुलांना ह्या धर्म मंडपामध्ये आणून बसवा. आज संस्कारांची गरज आहे, समाजाला आज विनोदाची आवश्यकता नाहीये. आणि आपल्याला आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि आपल्याला ह्या व्यासपीठावर कोणाला उभं करायचंय हे नियोजकांच्या आणि आयोजकांच्या हातात असतं. आणि मी
आमचे आदरणीय वंदनीय सन्माननीय डॉक्टरजी महाराजांना खरंच धन्यवाद देते की तुम्ही ह्यावेळेस असं वेगळं काहीतरी सप्ताहाचं नियोजन केलं आणि आमच्यासारख्या नवतरुणांना तुम्ही ह्या ठिकाणी संधी दिली. आणि माझी लाडकी आई, नातं कोणतं लावायचं, माझी माऊली हरिभक्त परायण कवयित्री सुनीताई वाळूज यांचंही फार मनापासून धन्यवाद असेल. आणि एक फार महत्वाचं म्हणजे आमचे कॅमेरावाले दादा, तुमचंही मनापासून आभार. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे. सचिन भाऊ, तुमचंही मनापासून आभार. आणि बघा, महत्वाचं खरं सांगावंसं वाटतं, कारण एक पुरुष जेव्हा यशस्वी होतो तेव्हा त्याच्या मागे एक यशस्वी स्त्री असते असं आपण म्हणतो. पण एक यशस्वी स्त्री जेव्हा यशाच्या शिखरावरती जाते ना महाराज, तेव्हा तिच्या मागे तिचं सासर खंबीरपणे उभं असतं. आणि असेच आमचे आदरणीय वंदनीय माझे गुरु, माझे सासरे, माझे वडील हरिभक्त परायण डॉक्टर बबन आंधळे, सॉरी पप्पा माफ, या ठिकाणी उपस्थित आहे. तुमचे मनापासून आभार. आमच्या माई ज्यांचा वारसा आम्ही चालवतोय, खरं हा आमचा नाही, हा त्यांचा वारसा आहे, अशा हरिभक्त परायण कावेरी आंधळे या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे पतिदेवांचे मनापासून आभार. आणि आज ही सेवा सर्व सदस्य विश्वस्त कमिटीच्या वतीने माझ्याकडे आली. तुमचे मनापासून आभार. ही सेवा घेतली, केली, भगवंताच्या चरणी अर्पण सुद्धा केली. पण ही सेवा करत असताना माझ्या मनाला मिळणारा आनंद मात्र भगवंता मी तुला देऊ शकत नाही, कारण तो माझा परमानंद आहे. पण ही सेवा करत असताना माझ्या मुखातून जो काही गोडवा गायला असेल भगवंता तो तुझा. आणि माझ्या मुखातून जर काही अपशब्द निघाले असतील तर देवा तो माझ्या वाणीचा दोष. बोलिली लेकुरी वेडी वाकुडी उत्तरे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोली रे सदे वेडी वाकुडे नाही उतारी तुका मने ज्ञानेश्वरा राजा पाय पैसे करा ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम.